विल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त झाली कीर्तन रूप सेवा करता निवडलेला अभंग महान भागवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड आणि भगवंताची आवड सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठाल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची आवड स्पष्ट करतात। हे बघा, आवड 3 पद्धतीची पाहता येईल। मृत्यू लोकात पाहायचं झालं तर आवड 3 पद्धतीची आहे। एक देवाची आवड जी आजच्या अभंगात आपल्याला बघायची आहे आणि 2 आवडी अशा आहे, एक जीवाची, एक संतांची आणि त्याच्यानंतर भगवंताची। अशा आवडीच्या 3 टप्प्याने आपण जर बघत गेलं तर भगवंताची आवड आपल्याला लक्षात घेणार आहे। हा अभंगाचा मतित अर्थ आहे। महाराज या अभंगातून आवडीचे प्रकार सांगतात आणि पहिल्या चरणामध्ये रामायणातला एक सुंदर दृष्टांत देतात। तिसऱ्या चरणामध्ये महाराज भागवताचा दृष्टांत देतात। असा हा सरळ आणि साधा अभंग तुमच्या समोर आजच्या सेवेकरता निवडलाय। बघा, भक्त कीर्तनाचे 10-5 मिनिटं आधी माझ्याकडे लक्ष पुरवलं नाही का? कान माझ्याकडे द्या। हे बघा, या अभंगातून तुकोबाराय भगवान परमात्म्याची आवड सांगतात। आवड आपलं आजचं कीर्तन फक्त एका शब्दावर आहे, आवड। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची आवड सांगतात। तसं पाहिलं तर आवड 3 पद्धतीची आहे। या मृत्यू लोकांमध्ये जर पाहायचं झालं तर आवड 3 पद्धतीची आहे। 3 पद्धतीची कशी? एक आहे देवाची आवड जी आजच्या अभंगात आपल्याला बघायची आहे आणि 2 आवडी अशा आहेत, एक जीवाची आणि एक संतांची, त्याच्यानंतर भगवंताची। अशा आवडीच्या टप्प्याटप्प्याने आपण जर आवड बघत गेलं तर भगवंताची आवड आपल्या लक्षात येणार आहे। मग जरा विचार करा, संतांना काय आवडतो? संतांना काय आवडतं? खूप सोपे प्रमाण आहे, खूप सोपे अभंग आहे। संतांना काय आवडतं असं आमच्या समोर प्रश्न आला की लगेच आम्हाला तुकोबारायांच्या मालिकेतील दुसऱ्या मालिकेतील दुसरा अभंग आमच्या डोळ्यासमोर आवडे हे रूप
अंतर हेची ध्यान. महाराज तर देवाकडे म्हणताना असं म्हणतात, देवा मला तुला सर काय बी देता नाही आलं तरी चालेल, पण तू तुझं भजन मात्र सोडू नको. अखंड जया तुझी काय म्हणते महाराज? अखंड दया तुझी प्रीती म्हणजे ते दयाची संगती. महाराज म्हणतात, देवा तुला वाटत असेल तुझ्या बहिणाचा आम्हाला कंटाळ आहे, तर असं अजिबात नाहीये. देवा तुला वाटत असेल तुझ्या बहिणाचा आम्हाला कंटाळ आहे, तर असं अजिबात नाहीये. म्हणून तर तू काय कर, तू तुझं भजन दे, तुझी भक्ती दे. म्हणून देवाचं स्वरूप बघायला संतांना आवडतं, देवाची भजन भक्ती करायला संतांना आवडते, आणि जगाचं कल्याण करायला संतांना आवडतं. ही पहिली आवड. पहिली आवड कोणाची? संतांची. आता दुसरी आवड कोणाची आहे? तर जीवाची आवड. काय आवडतं जीवाला? काय आवडतं तुम्हाला? मला तुमची आणि माझी आवड वेगवेगळी. तुमची आणि माझी आवड वेगवेगळी. काहींना झोपायला आवडतं, काहींना उठायला आवडतं, काहींना पळायला आवडतं, काहींना बसायला आवडतं, काहींना बोलायला आवडतं, काहींना कीर्तन करायला आवडतं, काहींना गायला आवडतं, काहींना वाजवायला आवडतं, काहींना जेवायला आवडतं. एक निवड पंक्ती पाठांना कळत का तुम्हाला? पंगत असली का पहिले आजार आणि तुम्हाला शपथ खोटने सांगत महाराज इतके जेवत आहेत, शपथ खोटने सांगत. माझं कीर्तन होतं वय श्राद्ध झाला, ऐका माझं कीर्तन होतं वय श्राद्ध झाला, आणि काय झालं, एक माणूस आणि मी एका पंक्तीत जेवायला बसलो. वय श्राद्धाचं कीर्तन झालं, पंगत बसली होती, आणि झालं काय, त्या पंक्तीला जिलेबी होती. जिलेबी माहिती तुम्हाला? जिलेबी माहिती का? जिलेबीला काय म्हणतात तुम्ही? जिलेबीच म्हणते. आणि ती जिलेबीची एक डोळा त्याला काय म्हणते? कडव. काय म्हणते? जिलेबीचे एक डोळा होता नाही, मी एक डोळा होती, एक डोळा, दोन एक डोळा. तुम्ही काय म्हणते? ते म्हणतच नाही का? जिलेबीच पाहिजे काय? शाबास. अहो जिलेबी बरं जाऊ द्या, मुर्दे जिलेबी राहते. बरं माझ्या समोर बसला होता, किती एक डोळे जिलेबी खाल्ली असं बरं तुमचा काय अंदाज? 10-15. इकडे तुमचा काय अंदाज मामा? 20 झाले. इकडे तुमचा काय अंदाज? 25. तिकडे माता मावला जायला तुमचा काय अंदाज? 30. अहो 72 एक डोळे. 72 एक डोळे जिलेबी खाली. बरं ती जिलेबी खाली तर खाली, पण त्याला झालं असं, जिलेबी खायचं काही कौतुक नाही. त्यांनी ढेकर द्यायला जर हात केला ना, आतून जिलेबी रामराम घरी. इतकी जिलेबी खाली. पण तेवढ्या झालं असं, आमच्या पंक्तीला मठ्ठा यायला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, मग तो मठ्ठा वाला आला, तुम्ही मठ्ठा घरी याची अशी दळ पाहिजे चालत असतात. तिने त्याला आवाज दिला, अय तुम्हाला वाढायचं आधी जिलेबी आहे काय काही? इकडे मठ्ठा नाही ना पाहिजे बंदी बसून इकडे. इतका आला त्याला, इतकं तळतळ दे. तिने मठ्ठ्यावाल्याला बोलवलं, ती बागी हिसकून घेतली. इफेक्ट बागी हिसकून घेतली, आणि तो मागे राहतो ना, माग्या तसाच तोंडाला लावला. पण महाडोकं काम करीना. मी म्हणलं यांनी ढेकर द्यायला केलं तर आतून जिलेबी दिसत होती, यांनी माग्या भरून मठ्ठा बसवला बरं. महाडोकं काम करीना. मला प्रश्न पडला, मग मी काय केलं, मी म्हणलं काही झालं तरी चालेल, पण भावड्याला भेट वाजून द्यायचं नाही. कीर्तन झालं, आम्ही हात बीत घेतली, त्याच्याकडे गेलो. म्हणलं भाऊ मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला राग घेऊ देतो. ते काय देवा विचारा, आणि तुमचं आताच कीर्तन ऐकलं, तुमचा काय राग यायचा आहे? भाऊ मी पाहत होतो, जवळजवळ तुम्ही माझ्याकडे बसले होते, जवळजवळ तुम्ही 72 एक डोळे जिलेबी खाल्ली. मी माझ्याकडे असं पाहिलं, म्हणून तुमच्या काय वापस गेलं. म्हणलं माझ्या काय वापस नाही गेलं भाऊ, पण तुम्ही 72 एक डोळे जिलेबी खाली बो. तुम्ही आ केला तर आतून जिलेबी रामराम घालली होती, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या भरून मठ्ठा बसवला पुढं. महाराज आता मी उत्तर देतो, पण तुम्हाला राग नका. मी म्हणलं काय राग यायचंय, उत्तर सांगा. तुम्ही निश्चित कंबर मांदित्या, भेटे मांदित्या, कपडे घालित्या, थाय तू म्हणतो आणि उत्तर सांग मला. तुम्ही जिलेबी मठ्ठ्यावर काय जागा लागते का? मठ्ठा बसला जागा लागते. मठ्ठा बसला जागा नाही, मग काय करत जिलेबीच्या पोळ्या काय नाही. म्हणजे जिलेबीच्या पोळ्यात मठ्ठा बसवणारे लोक गेले मृत्यूला पावले. म्हणजे इतके खाण्याची हौस. मी शपथ तुम्हाला खोटं सांगत महेश महाराज. आता मागच्या वर्षी बघा तुम्ही गोकुळाष्टमी आणि तिसरा सोमवार एकत्र आला होता. मागच्या वर्षी बघा गोकुळाष्टमी तिसरा सोमवार एकत्र आला होता, आणि
गोकुळाष्टमीचे कीर्तन रात्री राहतात 10 ते 12 विक्रमार 10 ते 12 कीर्तन. आता 10 ते 12 कीर्तन होतं. माया पुढे एक जण बसला, त्याला काय बळजबरी धरायला लावली होती आणि एका दिसती माया पुढे बसला. अहो मी कीर्तन करता करता ढासे केला तर आता तू शब्द ना माया पडा. अहो खाण्याची काही पद्धत आहे काय काय नाही, ते सुंबर खाण्याचं आहे का नाही, फुकट खायला मिळालं म्हणजे किती खावं का. महाराज म्हणतात की शरीर दिलं ना देवाने, याला जपलं पाहिजे. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण. महाराज म्हणतात की शरीर दिलं ना याला जपलं पाहिजे काय. महाराज म्हणतात जेवण मापात असलं पाहिजे, झोप सुद्धा मापात असलं पाहिजे. काही महाराज इतके झोपत आहेत, कीर्तनात बसल्या बसल्या रामकृष्ण आलेलं झोपत आहेत, ज्ञानेश्वर माऊलीला उठत. आपण जर त्यांना म्हणलं बरं भाऊ चांगली कीर्तनात झोपले हो, ते म्हणे काय सांगू महाराज तुमच्या कीर्तनात इतकी गोड वेळी झोप आली ना काय सांगू. म्हणजे मग म्हणलं आता घरी गेलं काय करायचं, म्हणजे काय नाही घरी गेल्यावर झोपायचंच आहे. मग दुसऱ्या दिवशी भेटले, मग कसं काय लागलीच नाही झोप. तिने काय सांगू महाराज तुमच्या कीर्तन जेव्हा डोळा लागला ना तेव्हा तर घरी गेलो अजिबात डोळा लागला. म्हणजे इतके काही झोप नाही जात, एक असा झोपवळ होता. मला तुम्हाला दृष्टांत पटवून द्या, सिद्धांत पटवून द्यायचं बघा, आवड पटवून द्यायची. असे काही काही झोपवळ असतात. काय झालं, एक इतकं झोपवळ वर्ग होतं, मला दृष्टांत म्हणून सांगून जातो. इतकं झोपवळ होतं आणि त्यांच्या घरी लग्न निघलं. आता त्याच्या आईला वाटलं आता हे झोपवळ पोरगा लग्नात घेण्यापेक्षा तिथं नेऊन चव घालण्यापेक्षा ही घरीच ठेवलेलं बरं. आणि पूर्वीचे लग्न कसे राहायचे, 2-2 दिवस 3-3 दिवस 4-4 दिवस लग्न चालायचे. 4-4 दिवस का चालायचे तर त्यावेळी साधनं नव्हती, बैलगाड्यांचा प्रवास होता, जायला 2 दिवस यायला 2 दिवस असे लग्न लागायचे. झालं काय, आता त्या आईला वाटलं की पोरगा नेण्यापेक्षा घरी ठेवलेलं बरं. पण मग बैलगाड्या निघाल्या आणि शेवटच्या बैलगाडीमध्ये आई बसली. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐकलं तर दृष्टांत. शेवटच्या बैलगाडीमध्ये आई बसली होती, पण आईला वाटलं आता चलले पप्याला सांगून येते तो आपल्या भाकरी करून ठेवले, उठून जेवण करून झोपून घे. बिचारी आई गेली आणि पप्याला उठवलं, पप्या उठ ना जेवण करून घे, आम्ही चाललो बरं का. तो म्हणे हा जायचंय म्हणे. आता लग्न झालं, सगळी गंमत झाली की आता हे नवरी घेऊन येतात, तिकडून नवरी घेऊन येतात ना वरड. आता वरड आलं गावामध्ये. आता याच्या आईला इतकी काळजी, याच्या आईने मागच्या बैलगाडी बसली होती, तिथून उतरून पळत घरी पळत आली आणि कडी घरात गेली आणि पप्या अरे उठ ना. पप्या म्हणतो तू जाय नाही मी नवीन ना कडी. तुम्हाला कळतं का ते, कळतं का. म्हणजे इतके काही माणसं असतात झोपायची काही पण सीमा असते. पण ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी या आपण संतांची आवड सांगितली, जीवाची आवड सांगितली. परंतु जीवाची आवड सांगत असताना ज्ञानोबारायांनी ज्या जीवाच्या 2 आवडी सांगितल्या त्या 2 लक्षपूर्वक आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात जगद्ब्रूयास्पद एक सार्वभौम पद न मरणी निर्विवाद जगावती. माऊली म्हणते जगद्ब्रूयास्पद एक सार्वभौम पद म्हणजे माणसाला सार्वभौम पद आवडतं. सार्वभौम पद कशाला म्हणतात, सार्वभौम पद कशाला म्हणतात. सगळ्यांनी मला मानावं असं प्रत्येक जीवाला वाटतं. सगळ्यांनी मला मानावं, घरातल्यांनी मला मानावं, गायच्यांनी मला मानावं, गावातल्यांनी मला मानावं, पाहुण्यांनी मला मानावं, सगळ्यांनी मला म्हणावं आले पाटील आले पाटील आले पाटील, सगळ्यांनी मला म्हणावं आली महाराज. सगळ्यांना वाटतं सार्वभौम पद असावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर एकही पद सार्वभौम नाही. कारण जो आज मंत्री आहे तो उद्या माझी जागी असून राहणार नाही, जो आज आजी आहे तो उद्या माझी जागी असून राहणार नाही. आणि घरात सुद्धा आम्ही जर कर्तृत्ववान करते असू तर जोपर्यंत आम्ही कार्य करतो तोपर्यंत आमच्या शब्दाला हाक आहे. ज्या दिवशी आम्ही कार्य करायचं सोडून देऊ त्या दिवशी आम्ही पोटवर हाका मारून जाऊ तरी सुद्धा आमच्या शब्दाला हाक नाहीये. म्हणून सार्वभौम पद कुणालाच मिळत नाही. सार्वभौम पद कशाला म्हणतात, सार्वभौम पद कशाला म्हणतात. आपण गेल्यानंतर या जगाने आपली आठवण काढून रट नाही, याला सार्वभौम पद म्हणतात. गेले दिगंबरा
कीर्ती शिल्लक ठेवणं. बघा 12व्या शतकामध्ये 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण आजही जरी सप्ताह करायचं म्हटलं तरी सुद्धा आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि ज्ञानेश्वरीचं वाचन करावं लागतं. याला म्हणतात सार्वभौमपद. याला कीर्ती शिल्लक ठेवणं म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांना जाऊन आज 400-450 वर्ष पूर्ण होत आहेत. पण आजही जर जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आम्ही उघडला तर तो गाथा उघडल्यानंतर नव चैतन्य निर्माण व्हावं. किंबहुना कीर्तनकाराने इथं उभं राहिल्यानंतर तुकोबारायांचा अभंग घेतल्याशिवाय कीर्तन करू नये. याला म्हणतात सार्वभौमपद. असं सार्वभौमपद मिळवावं लागतं. कारण ऐका, सार्वभौमपद मिळवण्यासाठी रक्तासाठी नाही तर मातीसाठी जावं लागतं. मातीसाठी जावं लागतं. का बरं? तर बघा, आपण सर्वजण या ठिकाणी मारुतीरायाच्या मंदिरात बसलो आहात. सर्वजण मारुतीरायासमोर बसले आहात. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. बघा, कोण कोण इथं असं बसले याच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे? कोण कोण बसले याच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे? नाही, जाऊ दे बोलले. पंजोबाचा नाही, पंजोबा नसला काय झालं? खापर पंजोबाचा फोटो आहे का? महेश महाराज जाऊ दे बोलले. खापर ढोपर पंजोबाचा आहे का? ढोपर पंजोबाचा काही म्हणतील महाराज म्हाताऱ्याचाच फोटो नाही. तुम्ही खापरण आपरण निपरण ढोपर कुठे सगळे म्हाताऱ्याचाच फोटो नाही. पण ऐका, ज्या रक्ताने आम्हाला जन्म दिला त्या रक्ताचा फोटो आमच्या घरात नाही. ती बेईमान माणसं होता. लक्ष करू. ऐका, ज्या रक्ताने आम्हाला जन्म दिला, ज्या आज्यानं ज्या पंजानं आम्हाला असे पैशाला पैसे लावून वाढवलं शिकवलं, ज्या रक्ताने आम्हाला जन्म दिला त्या रक्ताचा फोटो आमच्या घरामध्ये नाही. परंतु मला एकही घर या ठिकाणी असं दाखवा ज्याच्या घरामध्ये माझ्या आईने देवीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. एकही घर असं दाखवा ज्या घरामध्ये माझ्या आईने देवीचा फोटो नाही, ज्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही. का बरं? रक्ताचे संबंध आहे त्यांचे आपले? अजिबात नाही. अहो, रक्ताचे संबंध असे नदी वाहतात. वड्याला जर पाणी आलं ना घरात लहान पोरं म्हणतात, अरे म्हाताऱ्याचा फोटो लय खराब झाला, वड्याला पाणी आले. जाऊ द्या, म्हाताऱ्याचा फोटो जेच वड्यात टाकला जातो पुन्हा अन्न सुद्धा जात नाही. पण ऐका, तोच माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, तोच माझ्या आईला देवीचा फोटो खराब झाल्यानंतर त्याच वड्यात टाकला जातो. पण बाजारात गेल्यानंतर पुन्हा नवीन आणला जातो. याला म्हणतात सार्वभौमपद. कीर्ती शिल्लक ठेवणं म्हणतात. उगाच कोणाचं नाव शिल्लक राहत नाही. याला कीर्ती शिल्लक ठेवणं म्हणतात. आजही जर छत्रपतीची आठवण झाली ना तर काय वाटतं? आठवण येते क्षणाक्षणाला भगवाचे दिसल्यावर, जाता मंडपाईला जगदार सुखीवर, पुन्हा लग्नाला अशीच इच्छा आहे आमची चरणावर. मला राजाचं नाव एका ठिकाणी एक बाबा असं म्हणतात, मोठे संत असं म्हणतात, कीर्तनकाराने कधी टाळी वाजवून घेऊ नये, पण श्रोते जर कंजूस असले तर मागितल्याशिवाय राहू नये. तुम्हाला एखादं प्रमाण आवडलं का टाळी वाजवत जा, हे वाजवून आणि यांच्या हाताचे बोटे गेले बोटे, यांचं वाजवून आवडलं का टाळी वाजवत जा.
काही ना काय भेटत, समाधान भेटत. टाळी वाजवल्याने जेवढं समाधान भेटत तेवढं पैसे घेऊन नाही भेटत. चला ऐका शब्द तुम्ही ऐकले बघा किती गोड शब्द आहे. आठवण येते क्षणा क्षणाला वाजेला दिसल्यावर, जात धर्मना पंत पाहिला जगला राजा माणूस. याला म्हणतात कीर्तिशील होतं. अरे काळ्या राणी तरपत होत तिच्या रूपाचं लेख, काळ्या राणी तरपत होत तिच्या रूपाचं लेख. अशीच देखणी होती, अशीच देखणी होती एका मुसलमानाची. त्या तरुणीला आई म्हणाला, ओ त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिजवा. म्हणून आनंदाने नाचत अशीच देखणी होती एक मुसलमानाची सून. ती मुसलमानाची सून आहे कोण? शाहिस्ता खानाची सून आहे ती. ज्या वेळेला आग्र्यावर ज्या वेळेला छापा पडला त्यावेळेला त्या छाप्यामध्ये त्या शाहिस्ता खानाचं सर्व सोनं लुटून नेलं. आणि सोनं लुटून येत असताना त्या शाहिस्ता खानाची सून सुद्धा सापडली. ती सून सुद्धा मावळ्यांनी आपल्या रयतेमध्ये आणली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी नजराणामध्ये ज्या वेळेला ती सून उभा केली ना, तर ती सून उभं केल्यानंतर नक्षत्रासारखी दिसणारी सून होती. अरे तिने जर पान खाल्लं ना तर आरपार पान तिच्या गळ्यामधून दिसतं. इतकी ती सुंदर सून होती. पण ऐका ज्या वेळेला ती सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभं केली ना, तर पुढे उभं केल्यानंतर छत्रपतींनी विचारलं कोण आहे, तर मावांनी सांगितलं शाहिस्ता खानाची सून आहे. शाहिस्ता खानाची सून आहे असं ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार ऐका. महाराज म्हणतात अरे ही आमच्या जिजाऊ माता सारखी एक माता आहे, हिची चोळी मागणी करा आणि हिला हिच्या मुलखामध्ये इमानी इब्बा तिच्या मुलखामध्ये पाठवून असं विचार करणारा राजा जगाच्या पाठीवर आज नाही हजारो वर्ष जातील तरी सुद्धा शिल्लकच राहील. बघा तुम्ही नाहीतर हलकट वृत्तीने माणसं जगणारे कमी आहेत का आता? बघा तुम्ही मागच्या 1-1.5 वर्षाचा इतिहास बघा तुम्ही. अहो लहान लहान पोरावर अत्याचार करावा इतकी हलकट वृत्ती माणसाची. तो रिक्षावाला लहान लहान पोराला शाळेत सोडायला घेऊन जाताना त्या रिक्षावाल्याची त्या पोरीवर वाईट नजर निर्माण व्हावी आणि त्या रिक्षावाल्याने त्यांचा अत्याचार करावा इतकी हलकट वृत्ती माणसाची. याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आपण. याच्याकरता तुकोबारायांचा आदर्श घेतला पाहिजे. याच्याकरता अहिल्यादेवीचा आदर्श घेतला पाहिजे. काय केलं होतं अहिल्यादेवी? ऐका ना धनगरवाडीकर, ऐका. ओढा नावाचा बाजार चालू होता इंदोर मध्ये. ओढा नावाचा बाजार, त्या बाजाराचं नाव आहे ओढा. आणि ओढा नावाचा बाजार चालू होता आणि त्या बाजारामध्ये एक गाय आणि तिचं वासरू हिंडत होतं. आणि हिंडता हिंडता असं झालं ते गायचं वासरू रस्त्यामध्ये गेलं आणि रस्त्यावरून एक वेगवान रथ धावत गेला आणि धावत गेल्यानंतर त्या वासराच्या गळ्यावरून गेला. त्या वासराचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. पण ऐका अहिल्यादेवीच्या राज्यामध्ये अशी काही व्यवस्था होती ज्या कोणाला अडचण आहे किंवा ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्यासाठी एक घंटा दिलेली होती. कुठं? महाराजांच्या समोर. ज्या कोणाला त्रास होतोय, ज्या कोणावर अन्याय होतोय त्या अन्यायकर्त्यांनी जर ती घंटा वाजवली ना तर अहिल्यादेवी स्वतः राजसिंहासनावर येऊन बसायच्या आणि त्या शंकेचं निरसन करायच्या. असंच झालं. त्या गायीचं वासरू मेलं आणि मेल्यानंतर त्या गायीला न्याय मिळावा म्हणून ती गाय हंबरडा फोडत अहिल्यादेवी पुढे आली आणि अहिल्यादेवी पुढे आल्यानंतर ती घंटा वाजवली. घन 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 त्या घंट्याचा आवाज आला. अहिल्यादेवी महालातून बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर बघितलं तर एक गाय उभी होती. झालं असं की गाय ज्या मालकाची होती त्या मालकाला बोलवण्यात आलं आणि मालकाने सांगितलं राजमाता या गायीचं वासरू होतं, नुकतंच जन्मलेलं वासरू होतं आणि या वासराच्या गळ्यावरून रथ गेला आणि रथ गेल्यामुळे त्या वासराचा शिरच्छेद झाला
आणि शिरच्छेद झाल्यामुळे ते वासरू मरण पावलं. त्या क्षणाला आईने फरमान सोडलं. काय फरमान सोडलं? ज्या कोणी नराधमाने या गायीच्या वासराच्या अंगावरून रथ चालवला, रथ घातला, त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि शोध झाल्यानंतर असं कळलं रथ चालवणारा दुसरा कोणी नव्हता तर आयल्या देवींचा मुलगाच होता. मालेराव होळकर त्यांचं नाव होतं. प्रधानजींनी सांगितलं, आई साहेब आपण ज्यांना शिक्षा सुनावली ते दुसरं तिसरं कोणी नसून आपलेच चिरंजीव मालेराव आहे. असं शब्द ऐकल्यानंतर आयल्या देवींची मुलगा ऐका तुम्ही माझा चिरंजीव म्हणून काय झालं, त्याला फाशीची शिक्षा सुनवा. अशी शिक्षा जर या काळात या अत्याचार करणाऱ्या झाली तर पुण्या माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहायची कोणाची हिंमत होणार नाही. बघा तुम्ही अजून एक शिक्षा सांगतो मी. छत्रपती शिवाजी महाराजांची शिक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांची जर शिक्षा जर तुम्ही ऐकली ना तर पुण्या नराधमाची हिंमत सुद्धा होणार नाही. काय शिक्षा होती छत्रपती शिवाजी महाराजांची? अरे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिक्षा केली होती. कुणाला केली? रांजणगावचा पाटील, रांजणगाव म्हणून गाव आहे, त्या गावचा पाटील कोण? बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील. या बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटलांनी काय केलं होतं तर गावातील एका शेतकऱ्याच्या पुरीची फक्त छेडछाड केली होती. मी बलात्कार नाही म्हणलो, मी छेडछाड म्हणलो. छेडछाड करणं, विनयभंग करणं आणि बलात्कार करणं यांच्यामध्ये फरक आहे. फक्त छेडछाड केली होती. शेतकरी पळत आला राजाकडे. राजाला सर्व दृष्टांत सांगितला. राजांनी फरमान सोडलं, जा रांजाच्या पाटलाला धरून आणा. मावळे गेले आणि राजाच्या पाटला जवळ गेले. राजाचा पाटील मध्य धुंद अवस्थेमध्ये बसलेला होता आणि पाटलांना मावळ्यांनी सांगितलं, पाटील गडावर राजाचं फरमान आहे, तुम्हाला गडावर बोलवलंय. पाटील काय म्हटला, अरे कोण तो राजा? ते आताचा काळ राजा झालं का? जा जाऊन सांगा तुमच्या राजाला, खात नसतो मी कोणाला. असे उद्गार ऐकल्यानंतर मावळे गेले, घडलेला वृत्तांत सांगितला आणि त्याच क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या डोळ्यात डोळे घालून एक मिनिट बघितलं आणि दुसऱ्या मिनिटाला फरमान सोडलं. काय? राजाच्या पाटलाला चौरंगा करा. चौरंगा करा म्हणजे काय? चौरंगा करा म्हणजे काय तुम्हाला? पुराणीला जसे आपण लाकडं तोडतो त्याप्रमाणे राजाच्या गावच्या पाटलाचे 2 हात आणि 2 पाय कलम करून टाका. मावळे गेले, राजाच्या पाटलाला धरून आणलं आणि गडाच्या सदऱ्यावर उभा केलं आणि कुऱ्हाडीने जशी लाकडं तोडावी तशी त्या पाटलाची 2 हात आणि 2 पाय कलम करून टाकले. कदाचित मला असं वाटतं आजच्या काळामध्ये बलात्कार करणाऱ्या, वाईट नजर पाहणाऱ्या एकाही नराधमाला अशी जर शिक्षा झाली ना तर कोणाची वाईट नजरेने पाहण्याची हिंमत सुद्धा होणार. बघा तुम्ही नालायक वृत्तीने माणसं जगणारे काही कमी आहेत का? पण हजारोत एखादा चांगल्या वृत्तीचा माणूस निघतो. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, अहिल्यादेवी होळकर होत्या. म्हणून बघा सार्वभौम पद मिळवण्यासाठी आपल्याला कीर्ती शिल्लक ठेवावी लागेल, कीर्तीला मारावं लागेल. बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी दिली ना तर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, अरे ज्ञाना, या जगाने तर तुला खापर सुद्धा दिला नाही रे. कशाला? मांडे भाजाला खापर सुद्धा दिलं नाही आणि या जगासाठी तू आयुष्य खर्च केलंस. या जगासाठी तू आयुष्य खर्च केलंस. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले, नाही रे दादा, या जगाचे माझ्यावर अनंत उपकार आहे. बघा तुम्ही एक दिवसाचा प्रसंग आहे. ज्ञानेश्वर महाराज सकाळी उठल्यानंतर स्नान करण्याकरता इंद्रायणी मातेच्या तीरावर गेले आणि इंद्रायणी मातेच्या तीरावर गेल्यानंतर पाण्यामध्ये एक पाय ठेवला आणि पाण्याचा आवाज झाला. एवढ्यात पाण्यातून आवाज आला, कोण आहे रे तिकडे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी विठ्ठल पंतांचा ज्ञानदेव. पाण्यातून जो आवाज आला होता ना तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर विचारलं विसोबा काकांनी, कशाला आला रे? ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आंघोळ करण्याकरता. लाज नाही वाटत का रे गार्डनला तुम्हाला? आळंदी तर बाटवली, आता इंद्रायणी सुद्धा बाटवायला निघाली काय? असे उद्गार विसोबा काकांच्या मुखारविंदातून बाहेर पडले. पण तरी सुद्धा ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं ना, ज्ञाना माग तुला काय हवंय ते, तर ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? ज्ञानेश्वर महाराज असं म्हणले का, ज्यांनी मला त्रास दिला त्यांना पण त्रास होऊ दे, असं म्हणले का? तर नाही हो. ज्यांनी मला त्रास दिला ना दादा त्यांना मारून नको टाकू रे, त्यांना मरण नको देऊ रे. तर काय कर, दुरिता
द्यायचा का दादाला तर फसायला जाणार नाही. ज्यांनी मला त्रास दिला त्यांना त्रास नको देऊ, तर काय दे तर फसायला जाणार नाही. ऐका, जीवाची आवड आहे कीर्ती शिल्लक राहावी. जीवाची आवड काय? सार्वभौमपद असावं, पण काम तसं नाही ना. आवड नसते पण काम तसं नाही ना. काम म्हणजे साऱ्या गावात भांडणाला लावायचे, कामी करावा, हो एकत्र राहायला त्यांचे भांडायला द्यावा, सुना जावा कधी एकत्र ठेवलेले, नातं कधी एकत्र ठेवलेले, नुसत्या मारामाऱ्या, नुसत्या हाणाऱ्या. एवढंच काम करते आयुष्यभर, एवढंच काम करते. पण ऐका, असंच एक गावामध्ये त्रास देणारा माणूस होता. पण झालं काय, तो असंच सगळ्या गावाच्या टोकाला करायचा, सगळ्या गावाचे भांडण लावून द्यायचा. असाच एक माणूस होता आणि त्याचा मृत्यू जवळ आला. आता त्याला असं वाटलं आपला मृत्यू जवळ आलाय, आपण मरण्याच्या अगोदर आपली प्रतिमा आहे, खराब प्रतिमा, ती साफ केली पाहिजे. त्याच्या डोक्यामध्ये असा विचार आला. असा विचार डोक्यामध्ये आल्यानंतर त्याने काय केलं, गावातले शहाणे सुरते माणसं जमवले. शहाणे सुरते माणसं कोणाला म्हणतात? यांचा रुबाब आहे गावामध्ये, त्यांना शहाणे सुरते माणसं म्हणतात. किंवा मग एखादा शिकलेला सर आहे बाबा, एखादा वकील आहे बाबा, एखादा प्रतिष्ठित व्यक्ती बाबा. प्रतिष्ठित मानण्यापेक्षा जाऊ द्या आपल्या गावात उदाहरण घेऊ आपण, उत्तम शेतकरी बघा आपण. म्हणजे असे जे शहाणे सुरते माणसं आहे ना, त्यांना गोळा केलं आणि त्यांना म्हणलंय बघा मी गावाला त्रास दिलाय, आता मला कळलेलं आहे महामरण जवळ आलंय, पण माझी एक शेवटची इच्छा आहे. गावकरी म्हणजे काय इच्छा आहे, सांग तुझी काय इच्छा आहे. तो म्हणे मी लय गावाला त्रास दिलाय, माझी अंत्ययात्रा साधी सुई लावून नका, मला खांद्यावर नेऊ नका, मी त्याला ऐकीच नाही, मला खांद्यावर नेऊ नका. मग कसं न्यायचं गावकरी म्हणजे, मग म्हणे माझ्या पायाला सरळ बांधा, मला वडीत स्माशावर. असं म्हणल्यानंतर गावकऱ्यांनी विचार केला, तो हे साधे धंदे का, असं पुढे करून जमत राहतं का? नाही जमायचं, जाऊ दे, तुला पस्तावा झाला दे सोडून, जाऊ दे मोर दे. नाही, मला जर वडीत नेलं तरच ना काम होईल, नाही तर मी मुक्तच नाही म्हणालो. त्यातलं एक जण म्हणला, अरे याच्या मनासारखं होऊ द्या, नाहीतर हिने आयुष्यभर गावाला त्रास दिले, हा मेल्यावर सुद्धा गावाला त्रास द्यायला बसला. मग सागे नाही ठरवलं, आता दिवसा ढवळ्या करता येईल कधी. झालं भाऊ, आता कर्मधर्म संयोगाने त्याचा मृत्यू जवळ आला आणि ती मेलं भाऊ, आता दिवसा ढवळ्या करता येणार नाही. मग गावकऱ्यांनी विचार केला, थांबा थोडं शिरळ पुढे द्या, थोडा अंधार होऊ द्या. मग अंधार झाल्यानंतर काढू बाहेर. अंधार झाल्यानंतर बाहेर काढायचं ठरवलं आणि तिने बांधलं होते, पायाने सरळ बिरड बांधलं, ट्रॅक्टर लावला, पुढे त्याला वड्याचं काम चालू केलं. पण गावात की शहाणी माणसं राहते, गावात काही शहाणी माणसं राहते. शहाणी माणसं कळतील तुम्हाला, शहाणी माणसं कळतील म्हणजे गावाच्या पारावर बसलं, दुसरं काहीच करायचं नाही. कोणाचं काय सगळं त्यांना माहिती राहतं. बरं, बातम्या सापडायला त्यांना कुठं जावं लागत नाही, बातम्याच त्याला सापडी द्यायला. मग त्यांनी पाहिलं होते वड्याचं काम चालू झालं. मग त्याच्यात एखाद्याने लावलं 100 नंबर. अहो काय कोण राहिले, अशा 3-4 गाड्या आल्या पोलिसांच्या, गाड्या 3-4 गाड्या आल्या. अहो काय कोण राहिले, गाव भरून नेलं, गाव भरून नेलं, दिलं जेलमध्ये टाकून. आता जेलमध्ये टाकून दिल्यानंतर आता त्याच्यात काय साधे माणसं होते का, प्रतिष्ठित माणसं होते, आणि जेलमध्ये टाकून दिलं आणि याचं आयुष्यभर वाटवलं. याचं काय झालं माहिती का, पोलिसांनी याचा शासकीय इंतजामामध्ये अंत्यविधी केला. अहो आयुष्यभर वाटवलं याचं आणि शासकीय इंतजामामध्ये अंत्यविधी केला. आणि सगळे लोक बाकीचे जेलमध्ये जाऊन बसले. त्यांना असं वाटलं खरंच आपण काम केलं गड्या, आयुष्यभर आपल्या आयुष्याला कधी कलंक लागला नाही, पण आज असं काम करून बसलो आपण. हे लोक असे 4 वर्ष जेल पाहिजे, रडायचे असे एक तोंड हाणून रडायचे, काय दिवस उगवला. पण तेवढं झालं असं की जेलमध्ये सगळे रडत होते, पण एक कोपऱ्यात मागं बसलेला माणूस हसत होता. इतका मोठ्या मोठे असतं, इतका मोठ्या आणि त्याला हसताना पाहिल्यानंतर जेलमधल्या माणसाची तळमळ जाग मस्त केली. तुम्ही काय रे खुशाल आधार काढून राहिलं ना, ते आठवीच तपास ऐकतो. अरे ते म्हणे तुम्हाला अजून काही कळाना म्हणे. कोण? तो हसणारा माणूस काय म्हणला, अरे तुम्हाला अजून काही कळाना. काय कळाना, इथं आमचं आयुष्य गेलं, काय कळाना म्हणे. अरे तुम्हाला अजून काही कळाना म्हणे. काय कळाना, अरे त्यांनी आयुष्यभर गावाला त्रास दिला तर दिला, पण जाता जाता सारं गाव जेलमध्ये टाकून गेला. म्हणजे काय की इतकी क्वालिटीची माणसं बघा. कीर्ती शिल्लक ठेवणं, याला कीर्ती शिल्लक ठेवणं नाही म्हणून. कीर्ती शिल्लक ठेवण्याकरता कर्म आम्हाला चांगले करावे लागतील. जीवाची
बघा, जीवाची पहिली आवड आहे सार्वभौमपद असावं, आणि दुसरी आवड सांगत असताना ज्ञानोबरायांनी जीवाची आवड सांगितली. लक्ष बरोबर आहे का? न म्हणे नेहमी विवाद जगापडी, माणसाला मरावंसं वाटत नाही. वाटत तुम्हाला? तुम्हाला नाही म्हणत, मी सगळ्यांनाच म्हणतो, माणसाला मरावंसं वाटत नाही. वाटत का कोणाला मारावं? बजावले हा थोडा प्रश्न अवघड आहे. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. कोणाला असं वाटतं आपण कोरोनात मेलो नाही आणि आता आपण मरणार नाही? वाटत कोणाला? बजावले हा सुद्धा प्रश्न अवघड आहे. मी अजून सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला. कोणाला असं वाटतं कीर्तन संपल्या आपण मारावं? बोलणंच नको. मारायचा विषय काढला बोलो गटापट माना खालून गेल्या, तू आपला कीर्तन करणे तर चुलीच जाय तिकडे. आमच्या लोक बोलणंच नको. मरण आवडतं कोणाला? नाही महाराज, अगं मर हा बोलणं असं असे ज्ञानोबराय म्हणतात. मरण हा शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही, पण आल्यावर आवडत नाही कधी. चार घडी का जीना, दुनिया है मुसाफिर खाना, पहला करो दुआए, चाहे खोटी खत्म कराए, बस यही जलाए गाना, दुनिया है मुसाफिर खाना. मरण कोणालाच आवडत नाही, कोणालाच मरण आवडत नाही. म्हणून जीवाची दुसरी आवड आहे, मरण जीवाला आवडत नाही. आणि महाराज म्हणतात, ज्यावेळी मरण येईल ना, त्यावेळेला तुम्हाला या मरणातून कोणीच सोडवणार नाही. तुम्ही आपण सगळे, मी सगळे भ्रमात आहे. याचा मायावर लेखले, मेंत्याचं मायावर लेखले, मेंत्याचं मायात लेखले, आपण सगळे भ्रमात आहे. कोणीच कोणाला सोडवणार नाही. मी तर लगेच तुम्हाला उदाहरण देतो, ऐका. शाळेत जाणारा लहान पोराला विचारा, तुझं प्रेम कोणावर आहे? ते म्हणतं माझं प्रेम माझ्या आईवर आहे. ते पोरं थोडं मोठं होऊ द्या, अंगणवाडीत जायला लागू द्या, मग त्याला विचारा, दादू आता हे कोणावर प्रेम? ते म्हणतो, बाबा आमची आई मला चॉकलेट खाऊन देत नाही, आणि आमचे आजोबा मला रोज जाताना एक चॉकलेट देते, येताना एक चॉकलेट देते. माझं प्रेम बाबावर आहे, माझं प्रेम बाबावर आहे. चॉकलेटवर प्रेम बदललं. आणि तेच पोरगा मोठं होते, थोडं विक्रम महाराज, महेश महाराज शाळा कॉलेजला जवळ लागू द्या, मग त्याला विचारा, भाऊ आता हे कोणावर प्रेम? ते म्हणतो, बास तिच्यासाठी जगायचं आपल्याला राहायचंच नाही. त्याचं लग्न झालं, त्याला विचारा कोणासाठी जगायचं आता? कोणावर प्रेम? तो म्हणतो बायकोवर प्रेमी. त्याला पोरं झाले, विचारा कोणावर प्रेम? तो म्हणतो पोरावर प्रेमी. आणि याच्या पोराचं लग्न होऊन हा म्हातारा झालो, याला नातू येऊ द्या. मग बाबाला विचारा, बाबा कोणावर प्रेम? तो म्हणतो काही लावा वाटत दुनियाला, फक्त नाताकडे कोण राहा वाटत. नाताकडे कोण किती दिवस जोपर्यंत नातू काठी घेऊन धावत नाही तोपर्यंत. एकदा नातू काठी घेऊन धावला की म्हातारा लगेच म्हणतं काय आताच राहून नाही गेलो असतो भावाबरोबर, त्यांचं बरं झालं. ते मरण कोणाला आवडत नाही महाराज, मरण कोणालाच आवडत नाही. एक साधू होते, ऐका मी आवड सांगतो बघा, मरण कोणाला आवडत नाही. एक साधू होते, जंगलावर राहायचे. साधू जंगलावर राहायचे आणि जंगलात राहत असताना त्या साधूच्या दर्शनाला एक रोज म्हातारा जायचं. सकाळी उठून पहाटे 5 वाजता ती म्हातारा जायचं. आणि दर्शनाला जात असताना त्या म्हाताऱ्याचा रोजचा नित्यक्रम होता. एक दिवस साधूने डोळे उघडून बघितलं आणि साधूच्या लक्षात आलं की म्हातारा 2 वर्ष झाली तसं आपल्या दर्शनाला येते. एक दिवस साधूनी थोडी पूजा लवकर आटपली आणि आटपल्यानंतर त्या म्हाताऱ्याला म्हणलं, बाबा बसा. बाबाने नाही बाबापासून चांगला नाही म्हणजे. साधू म्हणे, का बरं? मी जर घरी गेलो नाही तर घरचे चहा सुद्धा घेणार नाही म्हणे. मी जर घरी गेलो नाही तर घरचे चहा सुद्धा घेणार नाही म्हणे. इतकं प्रेम, प्रेमच तेवढे म्हणे आपल्या घरचे. म्हणून बाबा एक काम करा, तुम्ही रोज पहाटे 5 वाजता येता ना, आता उद्यापासून तुम्ही पहाटे 4 वाजता या. म्हाताऱ्याने ऐकलं आणि दुसरा दिवस उजाडला. आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर साधूने आपली देवपूजा आटोपली आणि सकाळी साधू भगवंताचं भजन करायचं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, एक भक्त की अर्जी खुद गर्ज की अर्जी, आगे तुम्हारी मर्जी, प्राण तन से निकले. साधू भगवंताचं भजन करत होते आणि भजन करता करता पुढे बाबा येऊन बसले आणि बाबाला साधू विचारले, बाबा घरच्याचं प्रेम
मी जीवापाड प्रेम आहे घरच्यांचं. मग बाबा ऐका, मी तुम्हाला आजपासून समाधी योग शिकवणार आहे. समाधी योग कशाला म्हणतात? समाधी योग म्हणजे योगातील अत्यंत उत्तम अवस्था, तिला समाधी योग म्हणतात. समाधी योग म्हणजे काय? श्वास न घेता जिवंत राहण्याची कला, तिला समाधी योग म्हणतात. श्वास न घेता जिवंत राहण्याची कला, तिला समाधी योग म्हणतात. आणि समाधी योगाचं प्रशिक्षण सुरू झालं. साधूंनी बाबांना प्रशिक्षण देणं सुरू केलं आणि 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. 4 वर्षानंतर म्हातारं 4 तास श्वास थांबवायला लागले. 4 तास श्वास थांबवायला लागले. आणि 4 तास श्वास थांबवायला लागल्यानंतर साधूंनी सांगितलं, बाबा आता उद्यापासून माझ्याकडे यायची गरज नाही. म्हातारं म्हणलं, मला काही चुकलं का? तुमचं काहीच चुकलं नाही. घरच्यांचं प्रेम जीवापाड प्रेम म्हणजे. मग आता घरच्यांची परीक्षा घ्यायची. काय करायचं? काहीच नाही करायचं. घरी जायचं. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता उठायचं आणि गोधडी बाजूला काढायची आणि घरातले सगळे उठले की पाहायचं, पूर्ण गोधडी अंगावर घ्यायची आणि आहे त्या अवस्थेत समाधी लावायची. एवढं लक्षात, सगळं लक्षात नाही होतं, लक्ष नाही करत. आहे त्या अवस्थेत समाधी लावायची. आता समाधी किती वेळ चालत होती? 4 तास. 5 ला लावली समाधी, 6, 7, 8, 9, 4 तास समाधी चालणार होती. 4 तास समाधी चालणार होती. 5 वाजले. 5 वाजता त्यांनी गोधडी काढली आणि सगळं बघून घेतलं. सगळे उठले का नाही, पोरे नातं उठले का नाही, म्हातारे उठले का नाही, सगळं बघून घेतलं आणि पुन्हा गोधडी अंगावर घेतली, समाधी लावली. आता 5 वाजायला उठणार म्हातारं 5:30 वाजले तरी उठत नव्हतं. मग म्हातारी म्हणली, हो तेवढं पाहिजे म्हातारं तर आपलं उठलं काय? त्याचं पोरग आलं, पोरग गेलं आणि पोरग म्हातारीला काय म्हणलं, जाऊ दे का ते धनगरवाडीला सापड्याला जाते, झोपून येते, जाऊ दे झोपून म्हणे. अहो 8 तास जास्त झोपून दिलं ना. 8 तास झाल्यानंतर 5:30 ते 6 झाले तरी सुद्धा म्हातारा आला ना. मग म्हातारी म्हणे, भाऊ गाडी नको करू, म्हातारा पाय तापलं बिलं काय, डॉक्टरकडे घेऊन जाईल. ते पोरग गेलं आणि दादा उठवलं, दादा हो दादा उठा ना. दादाचं 1 नाही 2 नाही. मग त्या पोराने काय केलं, कापूस घेतला. कापूस नाकावर घेऊन पाहिला. काय झालं होतं नाकावर? श्वास कापूस घेतला, नाकावर घेऊन पाहिला. कापूस काय उरला नाही. मग मुलाच्या लक्षात आलं, दादा गेले. दादा गेल्यानंतर त्या मुलाने त्या म्हातारीला सांगितलं, आरडून सांगितलं दादा गेले. आता दादा गेल्यानंतर मला सांगा, म्हातारी शांत राहील का? अहो या मुलाने जेव्हा सांगितलं ना दादा गेली, त्यावेळेला ती म्हातारी जिथं काम करत होती तिथून म्हातारीने उडी घेतली, डायरेक्ट म्हातारीच्या छातावर. दादा दादा आता मी आता मी कुणाकडे पाहायचं ना, आता मी काय करायचं ना. ती भरपूर पदार्थ त्याच्यावर तुम्ही तुमच्या हिशोबाने जोडून द्यायचा. ती भरपूर राहते. मी पण मग शांत यात्रा केली भरपूर पदार्थ त्याच्यावर तुम्ही तुमचे जोडून घ्यायचा. मग मला सांगा, म्हातारी रडायला लागली. म्हातारी रडायला लागली आता. मग मला सांगा, ज्या घरामध्ये सासू रडती त्या घरातल्या सुनांना गप राहण्याचा अधिकार आहे का? ज्या घरामध्ये सासू रडती त्या घरातल्या सुनेंना रडावंच लागतं. मेंढेटरी रडावंच लागतं. आणि मग मला म्हणतात की सून सुद्धा कशी रडती, आवाजाला लावल्यासारखं, मोले घातले रडाया रडाया नाही असू आणि माया, नाही असू आणि माया, मोले घातले रडाया रडाया. महाराज म्हणतात सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा. महाराज म्हणतात सासू रडायला लागली की सुनेला रडावंच लागतं. मग तिच्या डोळ्यामध्ये पाणी नसलं तरी चालेल, तिच्या अंतःकरणात तो भाव नसला तरी चालेल, फक्त आवाज मोठा लागतो बस. महाराज ते मानसिक. मग ती म्हातारी रडायला लागली. मग त्यांचा रडायचा कार्यक्रम सुरू झाला. मग तुम्हाला खरंच खोटं नाही सांगत महाराज, ते माणूस गेल्यानंतर पहिलं जे 1 तास रडत आहे ना, ती इतकं जीव लावून रडत आहे ना, यांचं पण रडणं सुरू झालं. ह्यो त्याच्या अंगावर चढतो, त्याच्या अंगावर, त्याच्या अंगावर, यांचं इतकं रडणं सुरू, इतकं सगळे जीव लावून रडले. आणि ते 1 तासानंतरचं जे रडणं राहतं ना, इतकं धोरणबाज रडणं राहतं ना. मग घाबरून जाणत नाही विक्रम महाराज, इथं ढोकरून जायला धोरणबाज रडणं राहतं. रडणं कसं राहतं मी तुम्हाला सांगतो, तर लक्ष माय करते. काय नाही करायचं, फक्त असं पदर लावायचं, माय करा बाबा, असं पदर लावायचं डोळ्याला
1 तासानंतर. आणि मग त्या दरवाजाकडे लक्ष ठेवायचं, दरवाजाकडे लक्ष ठेवायचं पूर्ण. आता समजा 36 रामपुरा देवी इथे नाही का, इथे नाही बघा दुसरीकडे 36 रामपुरा देवी. चक्कीची गाडी आली तिकडून, चक्कीच्या दारात काय घातपाय झालं की घरातल्या लगेच सावध व्हायचं, घरातल्या लगेच दांगोडा सुरू करून द्यायचा. चक्कीचा दारात काय घरातपाय झाला की लगेच इकडच्याने सुरू करायचं, दादा दादा दादाचा चक्की वाटाणा दादा चक्कीच्या पोळ्याला दादा चक्कीच्या घरी मग ती छकी आली आणि छकी एकदा येऊन जुनी झाली तर परत त्या छकीकडे पाहायचं सुद्धा नाही. छकी कुठे बसली कुठे गेली पाहायचं सुद्धा नाही. हिरण नाही म्हणत. आणि गेल्या माणसासाठी नाही, आपण गेलो सुद्धा हे सुद्धा असेच रडणार आहे. मग ऐका, मग ते रडणं बिणं चालू झालं. मग ते म्हातारा बसेल होतं, म्हातारा गोधडी झोपलं होतं. मग त्यांनी बाहेर गेलं त्याला, घरात गावातले 2-3 शहाणी माणसं आले, त्यांनी बाजूला बाहेर घ्यावं लागले. आंघोळीसाठी म्हातारा बाहेर काढले आणि बाहेर काढल्यानंतर आंघोळीला पाणी गरम राहतं गार राहतो. हा गरम इतक्या कडक पाण्याने म्हातारा धुतले मी. पण आता बोला का सर्व, सगळा गावात पाणी जमा करून ठेवले, बोला का सर्व. आता म्हाताऱ्याला बऱ्याच झोपून नाही ना. मग त्यांनी ते बांधलेलं दिलं, ते धोतर बितर गुंडले त्याला तिरडीवर ठेवलं. इतकं सरमट होतं म्हाताऱ्याला, तिरडीवर ठेवलं. मग ते हळूहळू ते पायाचे बोटं बिटं बांधले, हाताचे बोटं बांधले त्याकडे. ते ठोकळा चाललं विटा ठोकळा लावणे मग सगळ्या शास्त्र तुम्हाला माहिती का. शेवटचं चॅनल जातं ते तुम्हाला पट्ट्या मस्त कमवलं होता, उद्या मारून कमवलं. तुला तो कोणी काही रुपये घेऊन मारलेला नाही, पण ठोकळा तुला आम्ही बांधून घेतो. तो दमासून जेवढा ठोकळा होता तुझ्यासोबत घेऊन जा. महाराज काय पाहता तुम्ही, स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्या प्रेताला अग्नीचा डाग जरी लागला आणि स्वतःला अग्नीचा स्पर्श जरी झाला ना, तो ठोकळा गळून तिथंच खाली पडतो. रक्षाविधीला तो ठोकळा तसाच राहतो. काहीच जाणत नाही मानवाची, रुपडे किंमत नाही माणसाची. जेवढी बाळी नाही होती म्हातारीने बाळी सुद्धा रडू काढून घेतली. म्हातारी अशी हुशार तिला, म्हातारी अशी रडता रडता खाली पायाकडे पाहती, वर पाहत जाते. म्हाताऱ्याला म्हणते, म्हाताऱ्याच्या पायात कसे गडी शोभायचे, म्हाताऱ्याच्या कमराला साखळी सुटली नाही ना बाई, म्हाताऱ्याच्या बोटांनी अंगठ्या कशा उठून दिसायच्या बाई. आता बोटापर्यंत आली, थोडा घ्या म्हातारी बोलायचं पाळीपर्यंत, बोटापर्यंत आली. आता म्हाताऱ्याच्या गळ्यात मुंपान कसं उठून दिसायचं बाई. बीट बाई फक्त आमच्या म्हाताऱ्यानीच घालावी बाई. लगेच 2 झाल्या तुम्ही बाई म्हणून द्या. अहो मोकळं करून चालवलं तुम्हाला, काहीच ठेवलं नाही तुमच्या अक्षरी. मोकळं करून चालवलं, मोकळं करून चालवलं. आणि तेवढ्यात त्या म्हाताऱ्याला पस्तावा झाला. आपण साधूचं ऐकून बसलो खरं, पण आज साधू जर वेळेवर नाही आला तर आपल्याला जिवंत जाळल्याशिवाय राहणार नाही. मग ते साधू आले, म्हाताऱ्याच्या जीवाची वाला. साधू म्हणे, सारखा बाजूला बाजू नका म्हणे, सारखा बाजूला, तो माझा शिष्य आहे, मी त्याला जिवंत करेल. आता जिवंत करा म्हणाला सगळे अशी सावध झाली, करा बाबा करा बाबा करा बाबा. सगळे सावध झाले. सगळे सावध झाल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं बाबा जिवंत करा. साधूने सांगितलं जा घरामध्ये एक फुलपात्र घेऊन या आणि त्याच्यामध्ये दूध आणा. ते फुलपात्र आणलं आणि त्याच्यात दूध आणलं. साधूने असं फुलपात्र वर धरलं, त्याच्यात दूध होतं आणि कमोडवरून हात घातला, ते पुडी बाहेर काढली, त्याच्यात मिसळली. पुडी पिढी म्हणजे काय, अंगार बिंगार काय नव्हता, पिठी साखर होती. पुडी पिढी मिक्स केली त्याच्यामध्ये आणि असं वर धरलं. साधूने सांगितलं हे औषध मी तयार केलंय, हे औषध जो कोणी घेईल तो जाईल. जाईल म्हणजे झोपायला नाही पुरी, आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील. घेतात कोणी धान्यवाडी, घेतात कोणी. साधूनी त्या म्हातारीकडे गेला आणि म्हातारीला म्हणला आजी बाई तुमचा देशी बघा, तुम्ही घेता का. तुम्ही भाऊ मी घेऊन कसं जमन रे, हे नातू काय मला वाजून राहते का. तूच घे आपला साधूला, तूच घे आपला.
तर ते मात्र ऐकत होतं. ते म्हणायचं माय शिवायच्या आज आराम सुद्धा ठेवत नाही, ते ऐकत होतं. मग साधूला वाटलं जाऊ द्या, म्हातारी घेतली. पोरांकडे पोराला म्हणे तुम्ही घेता का? तुम्ही नाही म्हणजे त्यांचे पोर होते, तुम्ही घेता का? ते म्हणे काय आता म्हातारा म्हणजे पिकलेलं पाणी ते गळवळच पाणी आहे काही दिवसांनी. ते काय राहणार थोडे, ते काय सोन्याचं पाणी लावून आले, ते जाणारच आहे. मग पोरांनी सुद्धा अंगावून घेतलं. मग तुम्ही नसन घेत तर मग इकडे सुना होत्या, सुनांकडे बोट केलं. सुनाला म्हणजे तुम्ही घेता का? तुम्ही आता त्यांचे घरचेच घेणार, आमचं काय मध्ये घेणार, येण्याच्या किस्साला आमचं काय माहिती, त्यांचे घरचेच घ्यायना आता. मग साधू म्हणे तुम्ही जर कोणी घेत असाल तर मी घेऊ का? मग सगळे उभा राहिले, घ्या बाबा घ्या बाबा घ्या. जगाच्या कल्याणा संतांचं कष्ट बाबा घ्या बाबा. तुमचं तरी पुढं कोणी मागणं पुढं दटवलं पुढं, तुमचं तरी पुढं कोणी घ्या बाबा. अहो काय पाहता, साधूने लावलं ना फुलपात्र तोंडाला. आता फुलपात्रात नाही औषध आणि म्हातारा नाही गेलेलं. साधूला फुलपात्र घेऊन घेतलं आणि म्हाताऱ्याला म्हणे दादा दादा होता. म्हातारा असं ताळ करून ठेवलं, ताळ करून उभं राहिलं. आणि ते दाखवलं होतं 4 तास ताळ करून ठेवून उभं राहिलं. आणि उठून उभं राहिल्यानंतर मला सांगा, म्हातारा जिवंत झाल्याचा आनंद किती व्हायला पाहिजे? होय डंगरवाडीकर, म्हातारा जिवंत झाल्याचा आनंद किती व्हायला पाहिजे? म्हातारा जिवंत झालं त्याचं काहीच नाही. 10 मिनिटं झाले, औषध घेतलं, साधू मरा नका वर त्याच्याकडे कोणीच कोणाला प्रेम करीत नाही. जीवाची दुसरी आवड आहे न मरणी विवाद जगापुढे. आणि महाराज सांगतात या जगामध्ये जर आम्हाला शिल्लक राहायचं असेल तर कीर्ती रूपाने शिल्लक राहावं लागेल. आणि कीर्ती रूपाने शिल्लक राहण्यासाठी देवाचं भजन करावं लागेल. आणि भजन करण्याकरता देवाला आपलंसं करावं लागेल. जीवाची आवड आहे सार्वभौमपद असावं आणि मरण जीवाला आवडत नाही. या जीवाचं गुण आवडी आहे, पण दोन्ही नास्तिक आहे. संतांची आवड आहे भगवंताचं भजन, आणि भगवंताला काय आवडतं तर भगवंताची भक्ती करणारा भक्त भगवंताला आवडतो. आणि एक अशा भक्ताचा गोड दृष्टांत महाराज अभंगाच्या